हाय स्टुडंट्स, केमिकल इक्विलिब्रियमच्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काय घेणार आहे बघा. पहिल्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन घेतलं, टाइप्स ऑफ रिएक्शन बघितल्या. आज अतिशय महत्त्वाचं दॅट इज केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय आपण बघायचं आहे. आपलं हेडिंग काय आहे? केमिकल इक्विलिब्रियम. आता केमिकल इक्विलिब्रियम समजण्यासाठी तुम्हाला काही टाइपच्या रिएक्शन्स मी सांगितलेल्या होत्या. पहिली रिएक्शन होती होमोजिनस, दुसरी हेट्रोजिनस, नंतर रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक. त्यातली रिव्हर्सिबल रिएक्शन अतिशय महत्त्वाची आहे. रिव्हर्सिबल रिएक्शन कोणती बघा. चला आता आपण स्टार्ट करूया. ए प्लस बी रिव्हर्सिबली गिव्स सी अँड डी. असं होतं का? यातला आपला ए आणि बी काय आहेत? रिएक्टंट आहेत. सी आणि डी काय आहेत? प्रोडक्ट आहेत. म्हणजे ए आणि बी एकामेकाशी कंबाईन होऊन सी आणि डी तयार करतात, तर सी आणि डी परत एकामेकाशी कंबाईन होऊन ए आणि बी परत तयार करणार आहेत. इथं आपल्याकडे दोन प्रकारचे रिएक्शन आहेत. एक म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन आणि दुसरी म्हणजे बॅकवर्ड रिएक्शन. आता इथं फॉरवर्ड रिएक्शन कोणती आहे बघा जरा. फॉरवर्ड रिएक्शन कोणती आहे? ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. रिव्हर्स रिएक्शन कोणती आहे? सी प्लस डी गिव्स ए प्लस बी. मी सेपरेट लिहितोय बघा. आवर फॉरवर्ड रिएक्शन इज ए प्लस बी गिव्स सी प्लस डी अँड आवर बॅकवर्ड रिएक्शन और रिव्हर्स रिएक्शन इज C प्लस डी गिव्स ए प्लस बी. आणि कुठल्याही रिएक्शनला असे डबल हाफ एरो असतील तर ओळखायचं दॅट रिएक्शन इज इन अ केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे सिंपल असतं की केमिकल रिएक्शन मध्ये असलेलं इक्विलिब्रियम असतं. आता इक्विलिब्रियमचे टाइप्स काय असतात, इक्विलिब्रियम कसं असतं हे आपण बघूया. चलो आता मी काय केलंय बघा. सपोज आय हॅड टेकन अ स्टोन. मी एक काय केलेलं, एक स्टोन घेतला, एक रिजिड बॉडी घेतलेली आहे बघा ही अशी. चलो, आणि ह्या रिजिड बॉडीला मी इकडून असा फोर्स अप्लाय केलेला आहे. याच बॉडीला मी इकडून सुद्धा असा तेवढाच फोर्स अप्लाय केलेला आहे. जर ह्या बॉक्सवर, ह्या ब्लॉकवर, ह्या स्टोनवर इकडून जेवढा फोर्स आहे तेवढाच फोर्स जर इकडून असेल तर ही बॉडी कुठं जाईल? कुठंच हलणार नाही. दिस बॉडी विल रिमेन ॲट रेस्ट अँड दिस बॉडी इज इन इक्विलिब्रियम दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक इक्विलिब्रियम. ह्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक म्हणजे स्थिर. ही बॉडी एका ठिकाणी स्थिर आहे, परंतु इकडून फोर्स लावलाय, इकडून फोर्स लावलाय, दोन्ही ऑपोजिंग फोर्स इक्वल आहेत, म्हणून ही बॉडी कुठंच जाणार आहे. त्यावेळेला आपण असं म्हणू की दिस बॉडी इज इन अ स्टॅटिक इक्विलिब्रियम. आता दुसऱ्या एका प्रकारचं इक्विलिब्रियम आहे. फॉर एक्झाम्पल मी काय केलेलं आहे, असं एक वॉटरचा कंटेनर घेतलेला आहे बघा. वॉटरचा कंटेनर माहित आहे की तुम्हाला? म्हणजे असं एक बादली टाईप असतं, त्याच्यामध्ये आपण काय घेतलंय, इथंपर्यंत असं वॉटर घेतलंय बघा. सी दिस इज अ वॉटर. आता काय मी काय करतोय, वरून एक टॅप ठेवलाय. टॅप म्हणजे नळ आहे. त्या नळातून ड्रॉप वाईज पाणी मी ह्याच्यामध्ये टाकतोय बघा. ड्रॉप वाईज पाणी टाकलं. जर आपण असं केलं, वरच्या टॅपमधून जर ह्या बीकरमध्ये पाणी टाकलं, ह्या कंटेनरमध्ये जर ड्रॉप वाईज टप 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 पाणी पडायला लागलं तर ह्या पाण्याची लेवल काय होणार आहे? वाढणार आहे. बरोबर आहे का? परंतु ॲट द सेम टाइम समजा आपण काय केलेलं, इकडे एक टॅप ठेवलेला आहे. सॉरी, टॅप नाही, टॅप आहे. आणि हा टॅप आपण ओपन केलेला आहे. वरून एक थेंब पाणी आलं की खालून एक थेंब पडतोय. वरून एक थेंब आला की खालून, वरून एक ड्रॉप आला की खालून एक ड्रॉप, वरून एक ड्रॉप आला की खालून एक ड्रॉप आला. बरोबर आहे का? आता गमत बघा. जेवढं वॉटर वरून त्या बिकरमध्ये येतंय तेवढंच वॉटर ॲट द सेम टाइम जर खाली टॅपमधून निघून जात असेल तर या वॉटरची लेवल कशी राहील? सेम राहील का? वॉटर लेवल रिमेन काय? सेम. म्हणजे वॉटर लेवल ॲज इट इज आहे तशी राहणार. ऑल आर एग्री? चलो, मग आता काय करूया आपण. हे सिस्टम, हे वॉटर आहे दॅट इज इन इक्विलिब्रियम म्हणूया. कसं? तर वॉटरची लेवल वाढू पाहते पण वाढत नाही, कमी होऊ पाहते पण कमी होत नाही. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ डायनामिक इक्विलिब्रियम. ह्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणूया? डायनामिक इक्विलिब्रियम. आणि जनरली केमिकल इक्विलिब्रियम ही आहे ना, सी दिस इज अ डायनामिक इन नेचर. डायनामिक म्हणजे अशी गोष्ट जी आपल्याला पटणार नाही. एकदम सुंदर गोष्ट. कशी? बघा ना, वरून वॉटर येतंय, वॉटर जर बिकरमध्ये पडत असेल तर वॉटरची लेवल काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे, पण वाढत नाही. वॉटर खालून निघून जाते, याचा तर वॉटरची लेवल काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे, पण होत नाही. दिस नेचर इज कॉल्ड ॲज अ डायनामिक नेचर.
फॉर एक्झाम्पल डायनामिक नेचर म्हणजे औरंगजेब. औरंगजेब काय करत होता? औरंगजेब खूप चालायचा, पोचत कुठंच नव्हता. खूप बोलायचा, सांगत काहीच नव्हता. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, आज चाललोय आपण एका जागी स्थिर आहोत का? नाही. आपण चालतोय का? चालतोय. पण आपण कुठं पोहोचू का? नाही, कारण आपण तिथंच चालतोय का? दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनामिक अँड दिस इज कॉल्ड ॲज अ डायनामिक इक्विलिब्रियम. मग समजा वॉटर वरून खाली येणं ही आपली जर फॉरवर्ड रिॲक्शन समजलो आपण, वॉटर वरून खाली येणं कुठली रिॲक्शन? फॉरवर्ड. तर खालून वॉटर बाहेर पडणं याला आपण रिव्हर्स रिॲक्शन किंवा बॅकवर्ड रिॲक्शन समजूया का? मग या वॉटरची लेवल डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये कधी येणार आहे? वेन फॉरवर्ड रिॲक्शन किंवा रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन असं म्हणूया. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन ROF म्हणूया आपण, इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. आणि जेव्हा फॉरवर्ड रिॲक्शनचा आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट इक्वल असतो त्यावेळेला सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये येते. पण फॉरवर्ड रिॲक्शन सुरू आहे का? आहे. रिव्हर्स रिॲक्शन सुरू आहे का? आहे. वॉटर वरून खाली येतंय का? येते. वॉटर खालून निघून जातंय का? जाते. म्हणजे ही प्रोसेस थांबली का? नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनामिक इक्विलिब्रियम. लक्षात आलं का? चलो इकडे या. आता इथं काय होतंय बघा, A प्लस बी गिव्स C प्लस डी, अशी एक आपली रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आता ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये तुमचं इक्विलिब्रियम कधी येणार आहे? एक आपण फिक्टिशियस एक्झाम्पल घेऊया, फिक्टिशियस व्हॅल्यूज घेऊया आपण. काय फिक्टिशियस व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत? A प्लस बी किती घेतलंय आपण बघूया. मला जरा लेट मी चेक की हे फक्त आपल्या स्क्रीनमध्ये येतंय का? जस्ट मिनिट, ते लिहून घ्या तेवढं. चलो येत आहे. काय करूया आपण? ए चे समजा 10 मोलेक्यूल घेतलेत, बी चे 10 मोलेक्यूल घेतलेत, सी 0 असेल आणि डी पण 0 असणार. इनिशियली पहिल्यांदा काय असणार आहे? ए 10, बी 10, सी आणि डी. आपण रिॲक्शन काय करतोय? स्टार्ट करतोय ना. स्टार्ट करताना आपल्याकडे फक्त काय असणार? रिॲक्टंट असणार. आपल्याकडे प्रोडक्ट असणार आहे का? नाही. बघा, ए 10 घेतले, बी 10 घेतले, सी अजून तयार झालेलं नाही, डी तयार झालेलं नाही. आता एक काम झालं. समजा ह्या 10 ए मधला एक ए चा मोलिक्यूल 10 बी च्या मोलिक्यूल मधल्या एका मोलिक्यूलशी कंबाईन झाला. ह्या 10तले एक एक मोलिक्यूल एकामेकाशी कंबाईन झाले, एक सी आणि एक डी तयार झाला. तर इथं ए आणि बी किती राहिले? व्हेरी गुड. इथं किती राहिले? 9. इथं किती राहिले? 9. आता कुठली रिॲक्शन झाली? रिॲक्टंट इज कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट. म्हणजे इथं कुठली रिॲक्शन झाली तुमची? फॉरवर्ड रिॲक्शन झाली. ऑल आर ॲग्री? नक्की? चलो. आता ह्या 9 मधल्या 9A आणि 9B, 9A आणि 9B, फ्रॉम अमंग दिस 9A आणि 9B एक एक मोलिक्यूल परत रिॲक्ट झाला. तर अजून ए सी आणि डी काय काय एक एक तयार झाले. म्हणजे टोटल सी आणि डी किती झाले? 2. तर इथं किती बॅलन्स राहिला? 8. अगेन दिस इज युअर फॉरवर्ड रिॲक्शन. झाली सुरू? चलो. आता मी काय लिहितोय तुम्ही मला सांगायचं. इकडे 7 शिल्लक राहिली, इथं 7 शिल्लक राहिली. इथं किती होईल बोला? 3 and 3. अगेन दिस इज युअर फॉरवर्ड रिॲक्शन. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता काय झालं बघा, इकडे 6 झाले, इकडे 6 झाले, इथं 4 आणि इथं 4 राहिले. याचा अर्थ काय? हे 7A आणि 7B होते, त्यातला एक ए आणि एक बी एकामेकाशी कंबाईन झाला, एक सी आणि एक डी आणखीन तयार झाला. म्हणजे तुमच्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टंटचं प्रमाण, रिॲक्टंटचं अमाऊंट काय होत चाललंय? हळूहळू 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 कमी होत चाललंय. बरोबर आहे का? प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्टचं अमाऊंट, प्रोडक्टची व्हॅल्यू काय होत चालली? वाढत चालली का बा? 1 2 3 4 वाढत चालली रे. चलो, ही कुठली रिॲक्शन झाली? अगेन दिस इज युअर फॉरवर्ड रिॲक्शन. आता काय झालंय बघा. अरे बापरे, काय झालं? ह्या 4A आणि 4C आणि 4D चे मोलिक्यूल होते का? त्यातला एक एक C चा आणि D चा मोलिक्यूल एकामेकाशी कंबाईन झाला आणि एक A आणि एक B परत तयार झालं का? मग रिॲक्शन मध्ये काय झालेलं आहे? C आणि D एकामेकाशी कंबाईन होऊन A आणि B तयार झाले का? म्हणजे रिॲक्शन कुठे झाली? दिस इज युअर रिव्हर्स रिॲक्शन. रिव्हर्स रिॲक्शन झाली. आता काय झालं गमत बघा. 6 6 4 4. कुठली रिॲक्शन? फॉरवर्ड रिॲक्शन. का तर ह्या 7 मधला एक एक कंबाईन झाला
आता कुठली रिॲक्शन 3 3 7 7 कुठली रिॲक्शन रिव्हर्स का तर ह्या 4 मधल्या एक एक कंबाईन होऊन म्हणजे आता काय झालेलं आहे फॉरवर्ड रिॲक्शन होतं तशी आता रिव्हर्स रिॲक्शन व्हायला लागले का ही फॉरवर्ड रिॲक्शन ही रिव्हर्स रिॲक्शन आता परत एकदा चेक करूया चला फॉरवर्ड झाली फॉरवर्ड रिव्हर्स म्हणजे आता रिॲक्शन फॉरवर्ड पण होते रिव्हर्स पण होते रिॲक्शन फॉरवर्ड होते रिव्हर्स होते ए आणि बी कंबाईन होऊन सी डी तयार करतात सी डी एकामेकाशी कंबाईन होऊन ए आणि बी तयार करायला लागलेत म्हणजे इथून पुढे बघा ए पासून पहिल्यापासून कसं होते ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी 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 होत गेलं परत वाढलं परत कमी झालं परत वाढलं सी एन डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय इथं कमी झालं परत वाढलं परत कमी झालं आता काय होतंय बघा ह्यातला एक एक मॉलिक्यूल एकामेकाशी कंबाईन होऊन एक एक मॉलिक्यूल तयार करणार ऍट द सेम टाइम ह्यातला एक एक मॉलिक्यूल कंबाईन होऊन ह्याचं परत कन्वर्जन होणार म्हणजे 7 7 3 3 रिॲक्शन पुढे गेली रिॲक्शन सुरूच आहे पण आता हे कसं झालं होतं ह्या 7 मधला एक मॉलिक्यूल ह्या 7 मधले एकाशी कंबाईन झाला किती राहायला पाहिजे होते 6 आणि 6 राहायला पाहिजे होते की नाही ऍट द सेम टाइम त्याच वेळीला ह्या 3 मधला एक एक मॉलिक्यूल एकामेकाशी कंबाईन होऊन एन बी तयार झाली म्हणजे 7च राहिले ना एक कन्वर्ट होते त्यावेळी एक तयार होतोय आता इथं कसं होतं ह्या 7 मधला एक इकडे कन्वर्ट होऊन 4 व्हायला पाहिजे होते की नाही ऍट द सेम टाइम ह्यातला एक कन्वर्ट इकडे झाला ना म्हणजे इथं दोन्ही रिॲक्शन ऍट ए टाइम झाल्या का इथं फॉरवर्ड पण रिॲक्शन झाली आणि रिव्हर्स पण रिॲक्शन झाली ऍट ए टाइम म्हणजे एकाच वेळी झाली का बरं दोन्हीचं स्पीड पण कसं आहे सेम आहे आणि सी दिस स्टेट इज कॉल्ड ॲज अ केमिकल इक्विलिब्रियम ह्याला आपण काय नाव द्या ह्या स्टेटला आपण नाव द्यायचं केमिकल इक्विलिब्रियम कधी केमिकल इक्विलिब्रियम अचीव झालं एखाद्या रिॲक्शन मध्ये फॉरवर्ड रिॲक्शन आणि रिव्हर्स रिॲक्शन एकाच वेळेला आणि एकाच स्पीडनं मग रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन झालं की त्यावेळी तुम्ही काय ओळखायचं तुमचं काय झालं इक्विलिब्रियम अचीव झालं आता ह्याच्यानंतर रिॲक्शन थांबणार नाही याचं कन्वर्जन ह्याच्यात होणार ऍट द सेम टाइम तेवढंच कन्वर्जन प्रोडक्ट रिॲक्टंट मध्ये होणार म्हणजे 7 7 3 3 परत 7 7 3 3 मला हे फक्त स्क्रीन मध्ये दिसतंय का बघूया तुम्ही लिहून घ्या हे एक्झाम्पल फक्त ओके दिसतंय बरोबर आहे 7 7 3 3 म्हणजे इथून पुढे रिॲक्शन स्टार्ट झालेली आहे रिॲक्शन कंटिन्यूच आहे पण ज्या स्पीडनं रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्वर्जन होतंय त्याच स्पीडनं प्रोडक्टचं रिॲक्टंटमध्ये कन्वर्जन जर होत असेल तर इथून पुढे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जरा बघा हा एवढा मोठा चौक मी काढतोय इथं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन स्थिर राहिलं का कॉन्स्टंट राहिलं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहिलं स्थिर राहिलं म्हणजे कॉन्स्टंट राहिलं का फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट इक्वल असेल आणि तुमच्या रिॲक्टंटचं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर कॉन्स्टंट राहत असेल तर दॅट स्टेट इज कॉल्ड ॲज अ केमिकल इक्विलिब्रियम कुठल्याही केमिकल रिॲक्शन मध्ये अशी स्टेट येते की जिथं फॉरवर्ड रिॲक्शन रिव्हर्स रिॲक्शनचा रेट इक्वल राहतो आणि रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहतं कॉन्स्टंट राहतं दॅट इज कॉल्ड ॲज अ इक्विलिब्रियम आलं लक्षात मग इक्विलिब्रियमची डेफिनेशन लिहूया चलो इथं जागा आहे मी लिहितो इट इज द स्टेट ऑफ काय द रिॲक्शन वेअर काय रेट ऑफ कुणाचा फॉरवर्ड रिॲक्शन अँड काय रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इज काय इक्वल फॉरवर्ड रिॲक्शनचा रिव्हर्स रिॲक्शनचा रेट कसा होता इक्वल होता अँड concentration of reactants and काय product remains constant इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एका ठिकाणी मी असं लिहिलंय की इक्वल हे बघा इथं लिहिलंय मी इक्वल आणि इथं लिहिलंय मी कॉन्स्टंट हे दोन वर्ड्स खूप महत्वाचे आहेत आज रिॲक्शनची अशी स्टेट जिथं फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट कसा असतो इक्वल म्हणजे ज्या रेटनं ज्या स्पीडनं रेट म्हणजे स्पीड असं कन्सिडर करायला हरकत नाही फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट रिव्हर्स रिॲक्शनचा रेट इक्वल असतो आणि रिॲक्टंटचं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल पाहिजेच असं नाही कॉन्स्टंट हे बघा 7 7 7 3 3 3 3 3
हे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टन्स आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रमाण, अमाऊंट, क्वांटिटी इक्वलच पाहिजे असं काही नाही, पण ज्या स्पीडनं ते कन्वर्ट एकामेकामध्ये होतात ते कसं स्पीड पाहिजे, इक्वल पाहिजे. आणि दिस स्टेट इज कॉल्ड ॲज अ केमिकल इक्विलिब्रियम. व्हिडिओ पॉज करा, ही डेफिनेशन लिहून घ्या, हो तर हे एक्झाम्पल लिहून घ्या, हे पण एक्झाम्पल लिहून घ्या. मी रब करतो आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे, इक्विलिब्रियमचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. लिहून घ्या बघू. चला लिहून घेतलं. आता एक रिॲक्शनचं इक्विलिब्रियम बघूया आपण. कसं इक्विलिब्रियम बघायचं आपल्याला, उलटे इकडून जाऊया. चलो 3H2 plus N2 रिव्हर्सिबली गिव्स 2NH3. रिॲक्शन बघा आपली कशी आहे, थोडंसं व्यवस्थित लिहितो मी परत एकदा. रिॲक्शन कशी आहे आपली, N2 plus 3H2 रिव्हर्सिबली गिव्स 2NH3. याचा अर्थ काय माहिती आहे का, नायट्रोजन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू रिव्हर्सिबली फॉर्म अमोनिया. हे अमोनिया फॉर्मेशनची हॅबर्स प्रोसेस मधली केमिस्ट्रीची अतिशय महत्वाची रिॲक्शन आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, हे डबल हाफ एरो, याचा अर्थ काय, फॉरवर्ड रिॲक्शन, रिव्हर्स रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये काय होते मी लिहितो, कळतंय का बघा, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. अँड रिव्हर्स रिॲक्शन मध्ये काय होते, अगोदर लिहितो, रीड करा मग कळतंय का बघा, डिसोसिएशन ऑफ अमोनिया. बरोबर आहे का, अमोनियाचं काय होणार आहे, डिसोसिएशन होणार. म्हणजे बघा, हा नायट्रोजन हायड्रोजनशी कंबाईन होऊन अमोनिया तयार केलं, दॅट इज फॉरवर्ड रिॲक्शन. इकडे रिव्हर्स रिॲक्शन मध्ये हा अमोनिया डिसोसिएट होईल, त्याच्यापासून नायट्रोजन आणि हायड्रोजन असे दोन वेगवेगळी कंपाऊंड तयार होतील, किंवा ते इलेमेंटल त्याचे रॉ मटेरियल तयार होईल असं म्हणूया आपण. बरोबर आहे का बघा. पण हे तर रिव्हर्सिबल हा पॅरा दाखवला, याचा अर्थ काय, ज्या स्पीडनं अमोनियाचं फॉर्मेशन होते त्या स्पीडनं अमोनियाचं डिसोसिएशन होते का. म्हणजे इथं कसं असणार आहे तुमचा, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू कसं असणार आहे, रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. बरोबर आहे का बघा, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. म्हणजे ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे का, तर जरूर आहे. मग मला सांगा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया कसं राहील, डेफिनेशन नुसार काय आहे, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया, मी एक प्रोडक्ट घेतलाय, तुम्ही रिॲक्टंट पण म्हणू शकता, इज कॉन्स्टंट. बरोबर आहे का. फॉरवर्ड रिॲक्शन आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट कसा असणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, सॉरी इक्वल राहणार आहे. आणि तुमच्या अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहील, कॉन्स्टंट, म्हणजे नंतर बदलणार नाही. म्हणजे काय होईल, नायट्रोजन आहे, हे बघा ही रिॲक्शन, नायट्रोजन हायड्रोजन, इकडे अमोनिया, अजून काही नाही रिॲक्शन, आता रिॲक्शन स्टार्ट झाली आहे बघा, हे एकामेकाशी कंबाईन व्हायला लागले, अमोनिया तयार व्हायला लागलाय. हळूहळू अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, वाढणार आहे. जसं जसं अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला चालू होईल तसं तसं नायट्रोजन हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार आहे, प्रमाण कमी होणार ना, कारण ते कंबाईन होऊन अमोनिया तयार करायला लागले, हळूहळू कमी होत जाणार. नंतर ह्याचं डिसोसिएशन होऊन ह्याच्यामध्ये कन्वर्जन व्हायला लागलं की हे पण कमी होत जाणार. आणि एक वेळी दोन्ही कसं राहिले बघा, जेव्हा ही स्थिती येईल त्याला आपण काय म्हणू, केमिकल इक्विलिब्रियम. मग ज्या स्पीडनं अमोनियाचं डिसोसिएशन होते त्या स्पीडनं तो तयार होतोय. म्हणजे इथून पुढे अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहणार, कॉन्स्टंट, फिक्स, ते बदलणार नाही. नायट्रोजन हायड्रोजनचं पण कॉन्सन्ट्रेशन कसं राहणार आहे, कॉन्स्टंट, ते बदलणार नाही. आणि या स्टेटला आपण परत एकदा काय म्हणू, केमिकल इक्विलिब्रियम म्हणू. याला आपण काय नाव द्यायचं, केमिकल इक्विलिब्रियम. मग आता आपल्याला काय करायचं बघा, ह्याचा एक ग्राफ काढायचा आहे. ग्राफिकली हे कसं रिप्रेझेंट करायचं आहे, आपण रेटचा ग्राफ काढूया. इकडं आपण रेट ऑफ रिॲक्शन लिहूया आणि इकडं आपण टाइम लिहूया. चलो इकडे काय लिहायचं, टाइम, आणि इकडे काय आपण लिहा, रेट ऑफ रिॲक्शन. आता इनिशियली कुठला रेट जास्त असणार आहे, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट जास्त असणार, कारण पहिल्यांदा फक्त आपल्याकडे नायट्रोजन हायड्रोजन दोघंच आहेत, अमोनिया अजून तयार झालेलं नाही. अमोनिया तयार होणार म्हणजे आपल्याकडे पहिली रिॲक्शन कुठली असणार आहे, फॉरवर्ड रिॲक्शन असणार, ज्याचा रेट कसा असणार, स्पीड कसा असणार, जास्त असणार.
जसा 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 अमोनिया तयार होत जाईल नंतर अमोनियाचं डिसोसिएशन म्हणजे असं रिव्हर्स रिॲक्शन स्टार्ट होईल का, होणार. तसं तसं फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, कमी होत जाईल. रिव्हर्स रिॲक्शनचा रेट काय होत जाईल, वाढत जाईल. म्हणजे इनिशियली जर आपण इथं घेतला तर हा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट इथं असेल का, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट हळूहळू काय होत जाणार आहे बघा, असा कमी होत जाईल. बरोबर. इथं आपण रिव्हर्स रिॲक्शन, पहिल्यांदा रिव्हर्स रिॲक्शन अमोनिया पहिल्यांदा होता का, नव्हता. पण अमोनिया एकदा तयार झाल्यानंतर हळूहळू त्याचं डिसोसिएशन होणार आणि ते डिसोसिएशनचं प्रमाण वाढत जाणार. म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन काय होत जाणार आहे, वाढत जाणार. आणि एका ठराविक वेळी इथं काय झालंय बघा दोन्हीचं, ह्या ठिकाणी काय झालंय, फॉरवर्ड रिॲक्शन. इकडे मी असं लिहू का, फॉरवर्ड रिॲक्शन. ही कुठली रिॲक्शन, रिव्हर्स रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कमी 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 होत आला एका ठराविक ठिकाणी, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढत वाढत गेला एका ठराविक ठिकाणी. दोन्ही रेट इक्वल झाले का, इथं काय झालं, दोन्ही रेट इक्वल. मग रेट ऑफ फॉरवर्ड इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड किंवा रिव्हर्स. रिव्हर्स म्हणूया आपण, कारण एकच शब्द वापरू इथून पुढं. तुम्ही बॅकवर्ड हा शब्द वापरला तरी चालेल, कुठलाही वर्ड वापरला तरी चालतोय. आणि या पॉइंटला इथं ह्या टाइमला काय झालं, टी इक्विलिब्रियम. म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, इक्विलिब्रियम टाइम. ह्या वेळेला काय झालं तुमच्या ह्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम अचीव झालं. अँड सी दिस इज द ग्राफ ऑफ रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस टाइम. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बघा आपलं केमिकल इक्विलिब्रियमचं डेफिनेशन काय आहे, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. इथं हा पोर्शन असेल ना, धिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ केमिकल इक्विलिब्रियम. इथं अचीव झालं, तिथून दोघांचा रेट काय राहिला, नेहमी सेम राहिला. आलं ना. चलो आता काय करायचं आपल्याला, अजून एक ग्राफ काढूया. तो ग्राफ कशाचा असेल आपला, कॉन्सन्ट्रेशनचा ग्राफ काढूया. रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे कॉन्सन्ट्रेशन कसे राहतात इक्विलिब्रियमला, कॉन्स्टंट राहतात. मग मी काय करतोय, इकडे टाइम नेहमीप्रमाणे आणि इकडे काय करूया आपण, कॉन्सन्ट्रेशन. बघा पहिल्यांदा आपल्याला रिॲक्टंट भरपूर होता, नायट्रोजन हायड्रोजन भरपूर होते. ते जसं जसं अमोनियामध्ये पहिल्यांदा कन्व्हर्ट होत जाईल तसं ह्याचं प्रमाण काय होत गेलं, हळूहळू कमी होत गेलं. मग आपण पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट घेतला इथं, तर त्याचं प्रमाण हळूहळू हळू काय होत गेलं. आणि नंतर काय झालं, ते इथून पुढं कॉन्स्टंट झालं. इथून पुढं काय झालं, ते प्रमाण कॉन्स्टंट राहिलं. प्रोडक्ट पहिला काय होता का, नव्हता. नंतर हळूहळू प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलं, वाढत गेलं. मग इथं आपण लिहूया का प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत 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 गेलं आणि परत ते काय झालं, कॉन्स्टंट राहिलं. आलं लक्षात. आता आपण समजा नायट्रोजन घेतला, सपोज दिस इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन. पहिल्यांदा नायट्रोजन जास्त होता, ते जसं जसं हायड्रोजनशी कंबाईन होईल तसं तसं हळूहळू तो कमी होत गेला. एका ठराविक ठिकाणपर्यंत तो कॉन्स्टंट राहिला का बघा. समजा आपण हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशनचा ग्राफ काढला, तो सुद्धा असा येऊ शकतो. हा कोणाचा आहे, हायड्रोजनचा. हा कोणाचा ग्राफ असेल, येस, अमोनियाचा ग्राफ. पहिल्यांदा अमोनिया काहीच नव्हता, हळूहळू तयार होत गेला. मला सांगा या स्टेटला इथून म्हणजे टी इक्विलिब्रियम आपण ह्याला म्हणू, आपण इथून पुढे सगळ्यांची कॉन्सन्ट्रेशन कशी राहिली, कॉन्स्टंट राहिली का. दिस स्टेट इज कॉल्ड ॲज अ केमिकल इक्विलिब्रियम. दोन्ही ग्राफमध्ये फरक काय, इथं रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन काय झालाय, इक्वल झालाय. इथं तुमचं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल झालंय का, इक्वल व्हायलाच पाहिजे असं काही नाही. इक्वल नाही झालं तरी चालतं. का चालतंय, कॉन्स्टंट राहिलं ना, ठीक आहे. तुम्ही बघा ना, इक्विलिब्रियमला ह्याचे 1 मोल आहेत, ह्याचे 3 मोल आहेत, ह्याचे 2 मोल आहेत. आलं लक्षात. त्यामुळे हे काय कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे का, नाही, पण कसं आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत गेलं, तिथून पुढं कमी पण झालं नाही, वाढलं पण नाही. नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत गेलं, इथून पुढे वाढलं पण नाही, कमी पण होत गेलं नाही. अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन वाढत 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 गेलं आणि परत नंतर काय झालं, कॉन्स्टंट राहिलं, वाढलं पण नाही, कमी पण झालं नाही. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमीच व्हायला पाहिजे असं काही नाही. मग इथं आपण हे स्टेटमेंट लिहूया का, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच रिॲक्टंट and product remains कसं, कॉन्स्टंट. याचं प्रोडक्ट रिॲक्टरचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. लक्षात आलं का. आता काय करायचं आहे बघा आपल्याला, या इक्विलिब्रियमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत.
मी इकडे लिहितो बघा कॅरेक्टरिस्टिक्स. आता इथून पुढे अतिशय थेरॉटिकल पार्ट आहे बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. आता आपण जे केमिकल इक्विलिब्रियम आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर दिस केमिकल इक्विलिब्रियम इज अ डायनामिक इन नेचर. डायनामिक इन नेचर. डायनामिकचा अर्थ काय, अतिशय वेगळं. केमिस्ट्रीत एक अशी रिॲक्शन, तर ही रिॲक्शन अशी आहे, रिॲक्शन कधीही कंप्लीट होत नाही. तुम्हाला सांगितलं ना, रिव्हर्सिबल रिॲक्शन नेव्हर गोज टू कंप्लिशन. ही रिॲक्शन कंप्लीट होणार नाही, पण ही रिॲक्शन स्टॉप पण होणार नाही. नायट्रोजन हायड्रोजनशी कंबाईन होऊन अमोनिया तयार करेल. अमोनिया डिसोसिएट होऊन नायट्रोजन हायड्रोजन तयार करेल. दोन्हीचं स्पीड इक्वल असेल, म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन सुरू आहे, रिव्हर्स रिॲक्शन सुरू आहे, फॉरवर्ड सुरू आहे, रिव्हर्स रिॲक्शन सुरू आहे. दोन्ही रिॲक्शन सुरू आहेत, पण रिॲक्शन कंप्लीट होणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ केमिकल इक्विलिब्रियम. सॉरी, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनामिक नेचर. डायनामिक नेचर म्हणजे काय, तुमची फॉरवर्ड रिॲक्शन सुरू आहे म्हणजे रिॲक्शन कंप्लीट व्हायला पाहिजे. रिव्हर्स रिॲक्शन पण सुरू आहे, याचा अर्थ तुमचं सगळं अमोनियाचं डिसोसिएशन व्हायला पाहिजे. पण दोन्ही गोष्टी चालू आहेत, पण दोन्ही गोष्टी होत नाहीत. थोडक्यात औरंगजेब भरपूर बोलत होता, सांगत काहीच नव्हता. भरपूर चालत होता, पोचत कुठंच नव्हता. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन सुरू आहे, रिव्हर्स रिॲक्शन सुरू आहे, पण रिॲक्शन कंप्लीट होणार नाही. अलग लक्षात. आता बघा याच्यामध्ये काय आहे, इक्विलिब्रियम कॅन बी अचिव्ड फ्रॉम आयदर साइड. दुसरं एक ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघा, इक्विलिब्रियम कॅन बी अचीव्ड फ्रॉम आयदर साइड. आयदर साइड याचा अर्थ काय, हेच इक्विलिब्रियम मी असं लिहिलं तरी चालतं बरं का. 2NH3 रिव्हर्सिबली गिव्स 3H2 प्लस N2. काही फरक पडत नाही. इथं आपण नायट्रोजन हायड्रोजन पासून इक्विलिब्रियम लिहायला सुरुवात केल्या, इथं आपण अमोनिया पासून लिहायला सुरुवात केल्या, काहीही फरक पडत नाही. इट वोंट अफेक्ट द इक्विलिब्रियम. इट वोंट अफेक्ट इक्विलिब्रियम. म्हणजे हे इक्विलिब्रियम अफेक्ट होणार नाही, काही फरक पडत नाही. इक्विलिब्रियम व्हायचे, ह्या पॉइंटलाच इक्विलिब्रियम होणार, ह्या पॉइंटलाच इक्विलिब्रियम होणार. तुम्ही कुणीकडून पण कन्सिडर केलं तरी चालेल. आलं लक्षात. आता तिसरं आपलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स डज नॉट अफेक्ट द इक्विलिब्रियम. आता हे थोडंसं महत्वाचं आहे. म्हणजे काय, जरा बारकाईन बघा. डज नॉट अफेक्ट द रिलेटिव्ह, जस्ट लेट मी राइट इट, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे काय, आता आपलं इथे इक्विलिब्रियम इकडे आहे बघा. आपण काय घेतलं, अमोनियाचा समजा असा असेल की इक्विलिब्रियमच्या वेळेला नायट्रोजनचा 1 मोल असेल एका लिटरमध्ये, हायड्रोजनचे 0.5 मोल्स असतील एका लिटरमध्ये, आणि अमोनियाचे 2 मोल असतील एका लिटरमध्ये. इमॅजिन करा. आणि इक्विलिब्रियम अचीव झाला असेल, तर इक्विलिब्रियमच्या वेळेला नायट्रोजन आणि अमोनिया मधल्या मोलचा रेशो काय, 1:2 आहे का बघा. इक्विलिब्रियमच्या वेळेला 1 मोल नायट्रोजन आणि 2 मोल अमोनिया पाहिजेतच. याचा अर्थ काय, ज्या वेळेला तुमच्या रिॲक्शन मिक्सरमध्ये 1 मोल नायट्रोजन आणि 2 मोल अमोनिया असेल त्यावेळी इक्विलिब्रियम झालेले असेल. तुम्ही घेताना ह्याचे 10 मोल घ्या, ह्याचे 100 मोल घ्या, काही फरक पडत नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कितीही घ्या, इक्विलिब्रियम कधी अचीव होणार आहे, दोघांचं रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन त्या पद्धतीने रिलेटिव्हली झालं, 1:2 झालं, त्याच वेळेला अमोनियाचं काय, नायट्रोजनचं इक्विलिब्रियम होणार आहे. लक्षात आलं का. पहिल्यांदा तुम्ही कितीही घेतलं तरी काही फरक पडत नाही. आलं लक्षात. अजून काही आहेत का पाहूया आपण. लेट मी चेक इट. आता काय बघा, इक्विलिब्रियमचं कसं आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कितीही घ्या, नेक्स्ट इक्विलिब्रियम रिमेन्स ॲट गिवन टेम्परेचर. ॲट इक्विलिब्रियम ॲट म्हणजे इक्विलिब्रियम सेम राहणार आहे.
तुम्ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती पण घ्या, एक रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं आलं, प्रोडक्टचं आलं की इक्विलिब्रियम अचीव्ह होणार आहे ऍट गिवन टेम्परेचर, म्हणजे एका ठराविक टेम्परेचरला. टेम्परेचर बदललं की ह्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. इक्विलिब्रियमच्या वेळेला त्या सिस्टमचा कलर, त्याचं प्रेशर, त्याची डेन्सिटी कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट राहतात, हे अतिशय महत्वाचं आहे. आता इकडे एक रिॲक्टंट आहे, दुसऱ्या रिॲक्टंटशी कंबाईन झाला, प्रोडक्ट तयार झाला की त्याचा एक स्वतःचा कलर येतो. त्याचा स्वतःचा काय असतो, एक कलर येत असतो. तो कलर कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे कसं असणार, फॉर एक्झाम्पल अमोनिया, नायट्रोजन हायड्रोजनची कंबाईन होऊन अमोनिया तयार करायला लागलाय की जसं जसं तो अमोनिया तयार करत तसे सिस्टमचा कलर काय होत जाईल, समजा चेंज होत गेला, एका ठराविक गेला तो कलर कॉन्स्टंट राहणार. कलर कॉन्स्टंट राहिला की ओळखायचं इक्विलिब्रियम आलेला आहे. प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे ना, कारण तिथून पुढे कॉन्सन्ट्रेशन बदलणार नाहीत. मग प्रमाण जर बदललं, तुमच्याकडे 3 गॅसेस आहेत त्याचं प्रमाण कमी पण होणार नाही, जास्त पण होणार नाही, तर त्या सिस्टमचं प्रेशर कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. डेन्सिटी कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आलं लक्षात. ॲट गिवन टेम्परेचर कलर, प्रेशर अँड डेन्सिटी किंवा सगळ्या मेजरेबल प्रॉपर्टीज असतात त्या कशा राहतात, कॉन्स्टंट राहतात. आलं लक्षात. नेक्स्ट काय बघा, अजून ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आपल्याला केमिकल इक्विलिब्रियम अचीव्ह करायचं असेल तर एक क्लोज्ड व्हेसल लागते. काय लागते, क्लोज्ड व्हेसल लागते. ओपन व्हेसलमध्ये इट इज इम्पॉसिबल टू अचीव्ह द केमिकल इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल A प्लस बी गिव्ज सी प्लस डी आणि डी गॅसियस स्टेटमध्ये आहे. बघा ए बी शी रिॲक्ट होते, सी आणि डी तयार होते, पण डी हा गॅसियस स्टेटमध्ये असल्यामुळं तो समजा निघून चाललाय असा. बघा गॅसियस स्टेटमध्ये आहे ना, तो जर निघून गेला तर हा डी सी शी कंबाईन होऊन परत एन बी तयार करेल का, रिव्हर्सिबल रिॲक्शन पॉसिबल आहे का इथं, नाही. का तर डी गॅसियस स्टेटमध्ये आहे त्यामुळे तो निघून जाणार. परंतु हीच जर रिॲक्शन आपण एखाद्या क्लोज्ड व्हेसलमध्ये केली तर डी बाहेर निघून जाईल का, गॅसियस स्टेटमध्ये आपण ते क्लोज्ड व्हेसल क्लोज आहे ना, पॅक आहे ना, त्यामुळे मग हा डी सी शी कंबाईन होईल तर रिॲक्शन काय होणार आहे, रिव्हर्सिबल होऊ शकते. एकदा रिव्हर्सिबल झाली की परत इक्विलिब्रियम अचीव्ह होणार आहे. म्हणजे तुमचं इक्विलिब्रियम अचीव्ह होण्यासाठी काय पाहिजे, व्हेसल कशी पाहिजे, क्लोज्ड पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. व्हेसल कशी पाहिजे तुमची, क्लोज पाहिजे. ह्यात इक्विलिब्रियमचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते लिहून घ्या. अजून 2 कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस करून काही ग्राफ आणि एमसीक्यूज डिस्कस करू. चलो लिहून घ्या. चलो, 5वी कॅरेक्टरिस्टिक काय बघा. 5व्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय आहे की रोल ऑफ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, तर असं एक केमिकल कंपाऊंड जे रिॲक्शनचा रेट काय करतं, वाढवतं. मग एक इक्विलिब्रियम आहे, सपोज ए इज इन इक्विलिब्रियम विथ बी. ही फॉरवर्ड रिॲक्शन आहे, ही फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये ए चं बी मध्ये कन्वर्जन होईल, रिव्हर्स रिॲक्शन मध्ये बी चं ए मध्ये कन्वर्जन होईल. इक्विलिब्रियम मध्ये आलेली आहे सिस्टम आपली. आणि जर आपण ह्याच्यात कॅटॅलिस्ट तयार केला तर कॅटॅलिस्ट काय करेल, कॅटॅलिस्ट विल इन्क्रीज द रेट ऑफ फॉरवर्ड as well as rate of reverse reaction. तुमच्या फॉरवर्ड आणि रिव्हर्स अशा दोन्ही रिॲक्शनचा रेट काय केला जाईल, इन्क्रीज केला जाईल. मग इक्विलिब्रियमवर काय परिणाम होईल का, ह्याचा इक्विलिब्रियमवर काही परिणाम होणार नाही. इक्विलिब्रियम यायचं त्याच ठिकाणी येणार आहे, पण थोडंसं अर्लियर येईल. थोडंसं अर्लियर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे, बरोबर आहे. तुमची गर्लफ्रेंड डोंगराच्या पलीकडे राहते, बरोबर आहे. मग तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुमच्या एका आवडत्या व्यक्तीला भेटायचं, ती व्यक्ती तुमच्या डोंगराच्या पलीकडे राहते. आपण काय करूया, इथे एक डोंगर काढूया. चलो, इथं तुम्ही आहात, इथं ती व्यक्ती आहे ज्याला तुम्हाला भेटायचं आहे, आणि हा तुमचा एक मोठा डोंगर पार करायचा आहे. इमॅजिन करा, तुम्हाला इथनं तिथं जाऊन भेटायला डोंगरवरून क्रॉस करायला, ती टेकडी क्रॉस करायला तुम्हाला 2 तास लागतात. इथून ह्या व्यक्तीला इथून यायला पण किती लागतात, 2 तास लागतील. समजा आपण इथून एक काय तयार केला, एक बोगदा तयार केला, एक टनेल तयार केला, तर तुम्हाला ह्या टनेलमधून पुढे जाऊन त्या व्यक्तीला भेटायला 15 मिनिट्स लागत असतील.
इथं किती लागत होते 2 hours. तर ह्या व्यक्तीला इथे यायला किती वेळ लागेल 15 minutes. नाउ दिस टनेल विल ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. तुमचा जाण्याचं स्पीड वाढलं की नाही, ॲट द सेम टाइम त्या व्यक्तीच पण येण्याचं स्पीड वाढलं. याचा टनेलचा फायदा फक्त तुम्हाला एकट्याला झाला का? मग तुम्ही इकडे जाणं म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन असेल, तर हे इकडे येणं म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन असेल. आणि हे कॅटलिस्ट जर तुमचा टनेल असेल तर टनेल कॅटलिस्ट काय करणार आहे, फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिॲक्शन दोन्हीचा रेट तेवढ्याच पद्धतीने वाढवणार आहे. इक्विलिब्रियमवर एकच परिणाम होणार आहे, इक्विलिब्रियम ज्या वेळी यायचा आहे त्याच्यापेक्षा लवकर येईल पण त्याच ठिकाणी येईल. गंमत बघा, फॉर एक्झाम्पल आता आपण काय करूया, इथं मगाचा ग्राफ होता ना तो रिपीट काढूया की रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वर्सेस कुठला टाइम, आणि इथं कुठला आला आपला रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस टाइम घेतलं तर नेहमीप्रमाणे इथं काय होणार आहे बघा, ही कुठली रिॲक्शन आहे, हा कुठला आहे फॉरवर्ड रिॲक्शन आहे, ही कुठली आहे रिव्हर्स रिॲक्शन आहे. इथं काय अचीव झालं, टी इक्विलिब्रियम. इथं रेट ऑफ फॉरवर्ड इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स. हे मगाचा ग्राफ आहे ना, किंवा वेगळा नाही आहे ग्राफ, तोच आहे. ही कुठली आहे रिव्हर्स रिॲक्शन आहे. पण हे कधी विदाउट कॅटॅलिस्ट. मी इथं लिहितो रेड न विदाउट कॅटॅलिस्ट. इथं कॅटॅलिस्ट वापरलाय का आपण, नाही. आलं लक्षात. आता काय होणार आहे बघा, समजा तुम्ही कॅटलिस्ट वापरला तर ह्या फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढणार बघा असा, आणि ह्याच रिव्हर्स रिॲक्शनचा रेट काय होणार आहे वाढणार आहे. मग इक्विलिब्रियम इथं आलं ना, इक्विलिब्रियम आहे तसंच अचीव झालं. इक्विलिब्रियमच्या वेळी रिॲक्टंट प्रोडक्टची कॉन्सन्ट्रेशन तेवढीच राहणार आहे, फक्त इक्विलिब्रियमच्या वेळी यायचं आहे त्याच्या पटकन येणार, का तर दोन्हीचं स्पीड वाढलं ना, दोन्हीचं स्पीड वाढल्यामुळे इक्विलिब्रियम इथं आलं. कॅटॅलिस्ट विल इन्क्रीज द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन ॲज वेल ॲज रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. लक्षात आलं का? चलो आता काय करायचं आहे, मी काही तुम्हाला ग्राफ देतो, त्या ग्राफवरून तुम्ही मला सजेस्ट करायचं की कुठला ग्राफ केमिकल इक्विलिब्रियमला किंवा केमिकल इक्विलिब्रियम दाखवतो. उद्या हा एमसीक्यू असू शकतो की आउट ऑफ द फॉलोइंग ग्राफ विच विल शोज युअर काय केमिकल इक्विलिब्रियम. मी काय करतो, व्हिडिओ पॉज करतो, जरा ग्राफ काढायचे आहेत आपल्याला. चला बघा, मी काही ग्राफ काढले, तुम्ही नंतर ते लिहून घ्या. वरच्या लाईनला 3 मी ग्राफ काढले, त्याला पण नाव काय देऊया, ए बी सी. सपोज दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज सी. पहिल्यांदा ग्राफ, लेट मी एक्सप्लेन यू ग्राफ. रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस टाइम. इकडे रेट ऑफ रिॲक्शन आहे, इकडे टाइम आहे. हा रेट आहे ना, दॅट इज द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आहे, हा रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन आहे. आलं लक्षात. वरून खाली येणारा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आहे, खालून वर जाणारा रिव्हर्स रिॲक्शनचा रेट आहे. आता इकडे काय करूया आपण, अगेन इथं फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट असा आहे, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट असा वर गेलेला आहे. हा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आहे आणि ही रिव्हर्स रिॲक्शनचा रेट आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे, आउट ऑफ दिस 3 ग्राफ विच ग्राफ शोज द केमिकल इक्विलिब्रियम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ केमिकल इक्विलिब्रियम? इट इज द स्टेट ऑफ रिॲक्शन वेअर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. इथं काय झालंय बघा, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट हळूहळू कमी कमी होत गेला, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट हळूहळू वाढत गेला. या पॉइंट ऑफ टाइमला काय झालंय, इक्विलिब्रियम अचीव झाले, आणि तिथून पुढे दोघांचा रेट कसा आहे इक्वल आहे. म्हणजे दोन्हीचा रेट इक्वल झाला म्हणजे इथं काय तुमचं केमिकल इक्विलिब्रियम अचीव झालेला आहे. चलो इथं फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कमी 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 होत गेला, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढत गेला. ह्या एका पॉइंटला दोन्हीचा रेट इक्वल झालाय का बघा, परंतु त्याच्यानंतर रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढला आणि फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कमी झालेला आहे. इथे इक्विलिब्रियम अचीव झाले का नाही. एका ठराविक अगदी छोट्याशा अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी इथं काय झालं इक्विलिब्रियम झालं. दिस ग्राफ विल डझंट शो केमिकल इक्विलिब्रियम. हा केमिकल इक्विलिब्रियमचा करेक्ट ग्राफ नाहीये. व्हॉट अबाउट दिस, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कमी होत गेलेला आहे, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट वाढत गेलेला आहे, परंतु इथून फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट राहिला, रिव्हर्स रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट राहिला, तरी सुद्धा एका ठराविक ठिकाणी इथून पुढं फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट हा रिव्हर्स पेक्षा नेहमी जास्तच आहे, वरच आहे ना ग्राफ, आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट हा फॉरवर्ड पेक्षा कसा आहे कमीच आहे. आपल्याला दोन्ही रेट कसे लागतात इक्वल लागतात. हे दोन्ही रेट इक्वल आहेत का नाही. म्हणजे यात आउट ऑफ दिस 3 ग्राफ ए विल शो केमिकल इक्विलिब्रियम करेक्टली, केमिकल इक्विलिब्रियम परफेक्टली ते दाखवते. चला सेकंड ग्राफ आहे, अगेन इथं आपण त्याला नाव देऊया ए बी आणि सी. हा ग्राफ कशाचा आहे, इकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे
आणि इकडे तुमचं टाइम आहे, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम आहे. हे कॉन्सन्ट्रेशन वरून खाली आलं तर हे रिॲक्टन्स आहे आणि हे प्रोडक्टचं आहे. आणि ॲज यू नो की रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम मध्ये काय होत जातं, हळू. इथं बघा ए एन बी आहे. एचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होत जाणार आहे, कमी होत जाणार. बीचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होत जाणार आहे, वाढत जाणार. आणि एक वेळ येईल जेव्हा एचं कॉन्सन्ट्रेशन बीचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहील, इक्वल राहील की कॉन्स्टंट राहील, कॉन्स्टंट राहील. इक्वल असेलच असं काय नाही, पण कॉन्स्टंट मात्र राहील. इथं काय झालंय बघा, रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होत गेले, नंतर ते कॉन्स्टंट राहिलं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं आणि नंतर ते कसं राहिलं, कॉन्स्टंट राहिलं. दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल झालेत का, नाहीत, पण कॉन्स्टंट आहेत ना. कॉन्सन्ट्रेशन कशी लागतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच रिॲक्टंट अँड प्रोडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट्स वाय दिस ग्राफ शो केमिकल इक्विलिब्रियम. व्हॉट अबाउट दिस ग्राफ, ह्याचं कसं आहे, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असं दाखवू, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन असं दाखवू. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आलं, इकडं असं कॉन्स्टंट राहिलं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं आणि इथून पुढे ते कॉन्स्टंट राहिलं. इथं इक्विलिब्रियम अचीव झालं. इथं योगायोगानं आपण म्हणतो ना की कोइन्सिडेंटली रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल राहिले, इक्वल पण आहे, कॉन्स्टंट पण आहे. दॅट्स वाय दिस विल ऑल्सो शो दी केमिकल इक्विलिब्रियम. इथं काय झालेलं आहे, इकडे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि हे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे बघा. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं, असं परत इथून पुढे कॉन्स्टंट राहिलं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं, इथून पुढे ते कॉन्स्टंट राहिलं. इथून पुढे बघा, इथून रिॲक्टंटचं आणि प्रोडक्टचं दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहिलेलं आहे, कॉन्स्टंट राहिलेलं आहे. एका ठराविक ठिकाणी ती इक्वल झालं, पण आपल्याला इक्वलच पाहिजे असं काय नाही, कॉन्स्टंट आहेत का, आहेत. तिन्ही ग्राफमध्ये तुम्हाला काय दाखवलं जातं, केमिकल इक्विलिब्रियम दाखवलं गेलेलं आहे. लक्षात आलं का, बघा परत एकदा चेक करा. वरच्यामध्ये फक्त एक ग्राफ, खालच्यामध्ये 3 ग्राफ. अँड सी दिस इज ऑल अबाउट द केमिकल इक्विलिब्रियम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला लॉ ऑफ मास ऍक्शन शिकायचं आहे आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट शिकायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. बेस्ट लक.